देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला, परंतु जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या आजही पाचवीला पुजलेल्या आहेत. थोडेफार रस्ते बरे झालेत, माणिकडोह धरण झालं, लोकांच्या जमिनी गेल्या, परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या अडचणीचीच आहे. उन्हाळा झाला, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते. आता आपण हडसर परिसरामध्ये आहोत, बरोबर ना? हडसर परिसरामध्ये आहोत. आपल्यासोबत स्थानिक मंडळी आहेत. इकडच्या काय काय समस्या आहेत, त्या कशा सुटल्या पाहिजेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा तहसीलदार, संबंधित यंत्रणेचं इकडे लक्ष आहे का, आपण जरा जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्ते. काय या भागातल्या समस्या काय काय आहेत? या सालाबादप्रमाणे आमची पाण्याच्या समस्या ह्या कायमस्वरूपी आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच वेळा आपण बातम्या पण दिल्या, विहीर पण दाखवली, दरवर्षी दाखवतो. दरवर्षी तुम्ही विहीर आता व्हिडिओ जाणारच आहे. त्याच्यानंतर जलजीवनचा विषय आला. जलजीवनची योजना हडसरमध्ये मंजूर झाली. पहिल्या टप्प्यातलं निम्मशिम काम झाले, टाकी झाली, पाईपलाईन गाडून झाली, परंतु धरणामध्ये काही विहीर नाही, पंप बसवले नाही आणि ते काम बंद आहे सध्या. कोण आहे ठेकेदार? ठेकेदाराचं नाव सुद्धा नाही सांगता येणार लगेच, माहीत नाही. परंतु मग ते काम सध्या तरी बंद आहे. कशामुळे बंद आहे? तुम्ही सरपंचांना वगैरे विचारलं असेल ना? त्यांच्याशी झाली चर्चा. सरपंच उपसरपंच यांचे वैयक्तिक मतभेद काहीतरी झाले आणि त्या वातावरणामध्ये ठेकेदारांनी कामाकडे दुर्लक्ष केलं, जेणेकरून ग्रामपंचायतीनं त्याकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण करायला पाहिजे होतं. त्या पद्धतीनं ते झालं नाही. त्यामुळं स्थानिक लोक नाराजच आहेत चांगल्या पद्धतीनं, कारण बऱ्याच गावांच्या ह्या योजना जलजीवनच्या त्या चालू झालेल्या आहेत आणि हडसरचं असं झालं. त्यामुळं इथून पाठीमागे जो काळ होता तोही त्या महिलांचा तसाच आहे आणि पुढेही आता कधी ते चालू होईल याची म्हणजे सांगता येणार नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी जी पाण्याची परिस्थिती आहे, बरं नुसतं माणसांचंच नाही, जनावरांना सुद्धा पाणी शेजारी आता माणिकडोह धरण आहे. शेजारी धरण आहे, परंतु त्या धरणाचा गावाला काही एक उपयोग नाही. का बरं? कारण या गावामध्ये आता तुम्हाला सांगायचं म्हणजे लिफ्टचं काम मी स्वतः हातात घेतलं होतं. मी सर्व्हिसला असताना एस टी महामंडळात मी सर्व्हिस केली. सर्व्हिसला असताना मी ते काम पूर्ण केलं. 11 इंची पाईपलाईन आहे, 2 किलोमीटर पाईपलाईन, 40 HP 2 पंप आहेत धरणामध्ये आणि तिथं विहीर पण आहे. 4 वर्ष आमची योजना चालली आणि शासनाने जेव्हा मीटर बसवल्यानंतर लाईट बिल आल्यावरती स्थानिक शेतकरी बिल भरायला थोडे कानकूस करायला लागले, सक्षम नाही राहिले. त्याच्यामुळं मग ती योजना आज स्थितीत बंद आहे. नाहीतर हडसरला आज सुजलम सुफलम असतं आणि त्याच्यामध्ये स्थानिक राजकारण पण लोकांना चांगल्या योजनांमध्ये चांगल्या एकमेकाचे पाय ओढायची. तो करतो तो त्याचं नाव मोठं होईल म्हणून करून द्यायचं नाही, अशा काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. साहेब आता तुम्ही या भागामध्ये कायम फिरताय, परंतु आज पाहिलं तर सुजलाम सुफलाम असतं हडसर. 120 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणलं होतं. टोटल वरती एक लाईन आणली होती, पर्यटन आपलं आहे हां हडसर किल्ला बसन. आणि हे सगळं करत असताना त्यावेळेला मी नोकरीचा सुद्धा विचार केला नाही. वल्लभशेठ बेनके आमदार होते. आमदारांनी सांगितलं तुम्ही एवढं हे काम हातात घ्यायचं. हातात घेतलं, त्यांनी सांगितलं आणि ते पूर्ण केलं म्हणजे प्रत्यक्षात 4 वर्ष इथं लोकांनी पिकं काढली. बाजरी, गहू काही जे असतील ती पिकं काढली लोकांनी. जनावरांचं भागायचं. पाझर तलाव या वेळेला फुल भरून असायचं, कारण वरती पाणी शेतात असल्यावर तळ्यामध्ये पाणी भरपूर असायचं. त्याच्यामुळे त्या 4 वर्षामध्ये कधी टंचाई भासली नाही. त्याच्यानंतर मग थोडं काही राजकारण वगैरे झालं असेल किंवा बाकीचं हे लाईट बिला संदर्भात, हा नको तो पाहिजे, तो नको हा पाहिजे, असं करून ते थोडंसं डिले गेलं. मी थोडं दुर्लक्ष केलं. ठीक आहे करा. आता नवीन जे रिटायरमेंट आले, रिटायर होऊन त्यांना वाटलं गावात आपण थोडंसं आता नोकरी करून आलो आहे, इथं काहीतरी आपण थोडंसं समाजकार्य करायचं, ह्या उद्देशाने ते उतरले. त्यांनी लोकांना, आता लोकांचे दृष्टिकोन वेगळा होता बघण्याचा, की बाबा या आता म्हणजे स्टेबल लोक आहेत,
चांगल्या पद्धतीने नोकरी करून घरी आले, यांची मुलं बाळं सर्व्हिसला वगैरे सगळं व्यवस्थित आहे. हे गावाला पण त्याच पद्धतीनं मार्गदर्शन करून गाव कुठंतरी पुढं नेतील. पण अक्षरशः आत्ता जाणवलं लोकांना की स्थानिक माणूस हा कधीही त्याला तिथली परिस्थिती माहिती असते आणि म्हणून तो ते सगळं करू शकतो. हे आता जाणवायला लागलं, लोकांनाही कळायला लागलं. सगळेच लोक म्हणतात ज्यांना आपण बाबा पुढे घेतलं, अचानक आले, सरगावचा विकास होईल म्हणून सुशिक्षित मंडळी द्यायची, परंतु त्या पद्धतीनं गावामध्ये काहीही नाही झालं. यांचे वाद, यांची भांडणं ह्याच्यातच चाललं. जलजीवनसारखी योजना आज हाणून पडली. म्हणजे हे चांगलं नाही. लोक तुम्हाला निवडून देतात म्हणजे कशासाठी देतात की होय गावचा काहीतरी विकास व्हावा. महत्त्वाची तुम्ही प्रश्न जो विचारला की पाणी ही समस्या कायमस्वरूपी राहिलेली ह्या पश्चिम भागामध्ये. बऱ्याच वेळेला विहिरीच्या मी पण असताना आपण फोटो पण दाखवले. अक्षरशः रात्री बाया तिथं बसतात रात्रभर. एक तर बिबट्याची भीती इकडं, तेही सगळं करून प्यायला पाणी पाहिजे म्हणून लोक हे सगळं करतात. पर्याय नाही, कुठंतरी शासनानं लक्ष घालावं. आता पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य जे निवडून आलेले आहेत ह्यांनी लक्ष घालावं. शब्द दिलेत त्यांनी, पण ते आता प्रत्यक्षात कधी कोण आहे पंचायत समिती सदस्य? पंचायत समिती सदस्य शेळकंतेताई आणि जिल्हा परिषद सभापती झाले वाटतं ना? हो, सभापती झाल्या. आणि जिल्हा परिषदची माई लांडे, देवराम लांडे यांच्यासून महिलांना शब्द दिले तुमच्या डोक्यावर हांडा मी बघणार नाही, पण हे प्रत्यक्षात उतरवलं. डोक्यावरचा हांडा खाली उतरू असा शब्द दिला. आता तो प्रत्यक्षात कधी उतरेल? त्या दिवशी नक्कीच आम्ही पण मानू बाबा ठीक आहे, दिलेला शब्द पाळला. जनता ही गाव त्यांच्या पाठीमागं नक्की राहील. इथनं पुढं लोकांना ह्याच अपेक्षा येतो. सर्व म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत ना तेवढ्याच लोकांना अपेक्षा आहेत. त्या भागल्या काय झालं, शहरासारख्या नाही अपेक्षा ठेवत इथं ग्रामीण भागात. पिण्याचं पाणी, स्वच्छ पाणी ही गरज आहे, परंतु ते नाही मिळत. आजही नाही. फिल्टर पाणीचा विषयच नाही. जलजीवनमध्ये तो विषय होता की फिल्टर पाणी मिळणार गावाला, घर नल, नाही का, हर घर नल से जल. ही लोकांना वाटलं होतं हे आता आपल्याकडं काम चालू झालं म्हणजे हे होईल. परंतु आज वाटतंय ती पाईपलाईन तुम्हाला आता येता तुम्ही पाहिले असते उघड्यात पडलेले आहेत. काही ठिकाणी गाडले नाही, काही असंच पडले. टाकी बांधलेली आहे फक्त. कोटोमवाडीचं काम तिथं तर फक्त पाईप गाडलेले आहेत. पेठेच्या वाडीचे तसंच म्हणजे 5.5 कोटीची योजना होती ती. त्याचं काम अजूनही पूर्ण नाही. पूर्ण व्हावं अशी शासनाला अपेक्षा आहे आमच्याकडनं. आणि पाण्याचा प्रश्न आमचा महत्त्वाचा सोडावं एवढीच विनंती. धन्यवाद. रस्त्यांची काय परिस्थिती? रस्ते जरा बऱ्यापैकी आहेत. कमीत कमी आमच्यापर्यंत हाडसरपर्यंत रस्ता बऱ्यापैकी आहे. खड्डे कुठे साधारण राहणार आहेत. पावसाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं पावसामध्ये थोडेफार खड्डे पडतात, पण बऱ्यापैकी आहेत इथपर्यंत. आता मला सांगा, माई लांडे निवडून आल्या, सुनीता बोराडे पडल्या. सुनीता बोराडे पडल्याचं दुःख त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. माई लांडे विजय झाल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांना आनंद आहे. सुनीता बोराडे कशामुळे पडले असतील? आता जनसंपर्क कमी का काय? आपल्याला कोणाला नावं ठेवायचं नाही किंवा कोणाचा उदो नाही, पण काय असू शकेल? सुनीताताईंनी 4-5 वर्ष आम्ही बघतोय सातत्याने समाजामध्ये राहिल्या. समाजामध्ये सुखदुःखात राहणं हेही त्यांनी काम केलं. परंतु मधच्या काळामध्ये थोडीशी उलटापालट झाली. मला वाटतं मतदार राजा आहे शेवटी, आणि कोणाच्या मनातलं आपण कुठं सांगू शकत नाही ना. त्यामुळं आणि हा लांडे साहेब आपला तेल लावलेला पैलवान म्हणतो, तो कुठल्याही पक्षात गेला आतापर्यंत तो पडला नाही अशी त्याची ख्याती येते. आणि त्यांनी सांगितलं होतं अजितदादांनी मला उभं केलंय, माझ्या सोन्याला उभं केलंय. आणि एवढे सगळे संबंधामुळं असतील, त्यांचे वैयक्तिकही संबंध आहेत. सुखादुःखात तेही जातात लोकांच्या. कुणाच्या काही अडचणी आल्या, पारबनकर फाट्यापर्यंत महिलांना अडचणी आल्या तर तिथंही जातात, त्यांचे प्रश्न सोडवतात. त्याच्यामुळे कदाचित महिलांनी सगळ्यांनी विचार केला देऊया माई लांडेंना एका वेळेला.
काय करतात बघूया असंही आहे. तालुक्याच्या आमदारांचं काम कसं आहे? आमदारांचे काम चांगले. पश्चिम पट्ट्यामध्ये थोडंसं आमदार साहेबांचं दुर्लक्ष आहे म्हणावं असं एवढं लक्ष नाही देत. दिलं पाहिजे आमचं म्हणणं आहे. कार्यकर्ते त्यांचे आहेत इथं गावामध्ये. माजी आमदार अतुल बेनके यांचं इकडे काम कसं राहिलं? त्यांच्या काळामध्ये कामं झालेली आहेत. अतुल शेटनी बरीच कामं या हडसर ग्रामपंचायतीला त्यांच्या माध्यमातून बरीच कामं दिलेली आहेत. आज समाज मंदिरासारखे 2 समाज मंदिरं झालेत, रस्ते झालेत, अंतर्गत रस्ते झाले, अशी त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झाली. पराभूत कशामुळे झाले? आता एवढं नाही आम्हाला सांगता येणार, परंतु थोडं समजतं की बाबा देवराम लांड्यांनी आदिवासी समाजाची मतं खाल्ली, त्याच्यामुळं हे खालचे उमेदवार पडले असंही थोडंसं ऐकण्यात आहे. म्हणजे कितपत खरं पण आहे. पण देवराम शेटणी त्या 24-25 हजार मतदान घेणं सोपं नव्हतं ना. 20,000च्या आसपास काहीतरी मतं मिळाली. 20,000च्या आसपास असं मतदान त्यांनी मिळालं. म्हणजे समाज देवराम लांड्याच्या तिथंही पाठीमागं दिसला आणि आत्ताही दाखवून दिलं समाजाने. माई लांड्याला निवडून दिलं. खासदार अमोल कोल्हे यांचा इकडे काही संपर्क वगैरे? नाही, खासदारांचा जास्त नाही आहे संपर्क. म्हणजे शक्यतो नाहीच. असं गावोगाव फिरणे वगैरे ह्या इथल्या समस्या जाणून घेणं किंवा काय अडचणी आहेत आदिवासी भागातील, ही समस्या आमदार साहेबच स्वतः म्हणजे अतुल शेट असताना ते स्वतः फिरायचे. ते प्रत्येक गावागावामधून फिरून त्यांनी ती समस्यांवर मार्ग काढलेला आहे आतापर्यंत बऱ्यापैकी, असं आहे. आता आम्ही विघ्नर टाइम चॅनल चालवतो. एक सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांच्या काय व्यथा, काय अडचणी असं फिरत असतो, भटकंती करत असतो, लोकांच्या व्यथा मांडत असतो. विघ्नर टाइम चॅनलबद्दल सुरेश वाणी म्हणून तुमच्या काय भावना, जे काय असेल ते रोखठोक मत? नाही, रोखठोक तुमचं मत असतं साहेब, आम्हाला माहिती आहे. आत्तापर्यंत जिथं काय कुठं एखादा अन्याय झाला असेल त्या अन्यायाला वाचा फोडायचं काम तुमच्या माध्यमातून नक्कीच झालेलं आहे. काम करताना हो, 12-13 वर्षामध्ये भरपूर तुम्ही फार पश्चिम पट्ट्यामध्ये घाटापर्यंत अख्ख्या आदिवासी भागामध्ये फिरताय, तिथल्या समस्या तुम्ही दाखवताय आणि म्हणूनच काही अंशी का होईना शासनाला थोडी जाग येते आणि लक्ष घालून त्या ठिकाणी ती कामं होतात. त्यामुळं तुमचं धन्यवाद. तुम्ही ह्या पश्चिम भागात फिरतात, तुम्हाला आमच्या ग्रामस्थांच्या हडसरच्या ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देऊ. आपण हडसर या ठिकाणी आहोत. या ठिकाणच्या स्थानिक ज्या समस्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. प्रामुख्याने या ठिकाणी जलजीवन मिशनच्या पाण्याची समस्या आहे. मग तुम्ही काय सांगाल? आता दादांनी जे सांगितलंय याच्या व्यतिरिक्त इकडे काय अडचणी आहेत? बाकी काय नाही, हे रोडचं पाण्याचाच प्रश्न बाकी आहे, दुसरे काही नाही. पाण्याचा प्रश्न थोडं आपापसातली भांडणं, म्हणजे आपल्याच गावामधले आपापसामध्ये भांडणं होतात. त्याच्यामुळं काय होतं, काम आलेला निधी, हा जो निधी आलेला आहे कुठंही येऊ द्या, प्यासाच्या याच्यातून येऊ द्या, नाना कुठून येऊ द्या, वाणीसाहेब कुठून येऊ द्या, पण ते आज आपल्या गावासाठी आला पाहिजे. हे तुमच्या आपसातली भांडणं जे आहेत त्याच्यामुळं हा निधी कुठे जातो, रिटर्न जातो ना. विषय असा आहे ना. विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचं काम चांगलं आहे की माजी आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं होतं? नाही, आमदार म्हणजे अतुल शेठचंच आमदार काम छान होतं त्यांचं. पण आता शरद दादा हे आहेत ते आपल्याकडे, त्यांनी यायला पाहिजे आपल्याकडे. कुठं आमच्या जे आदिवासी पट्टा आहे समस्या काय जाणून घेतल्या पाहिजे. हो, त्यांनी यायला पाहिजे आपल्याकडे. पण ते आता काय म्हणतात, आता आमचे जे देवराम शेठ लांडे मामा, आता हे त्यांच्यामुळं आज सगळ्यांना थोड्याशा अडचणी होतात की हे इलेक्शनला उभं राहतात, हे करतात आमदारकी वगैरे याच्यासाठी. मग ते माणूस खचून जातो. तो म्हणतो की नाही आपल्याकडून इकडं ते हे होत नाही. काय मतदान मिळत जरी नसलं तरी प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांची प्रशासनाची आहेच ना. भाऊची आहे, अतुल भाऊची आहे आणि दादांची आहे. मग दादांनी थोडं आपल्याकडे आले पाहिजे. आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही या इथं स्पष्ट या. आमच्या गावात, प्रत्येक गावात, आमचंच गाव नाही, हडसर गाव नाही, प्रत्येक गावामध्ये 2 नंबर असू द्या, 1 नंबर असू द्या किंवा निमगिरी असू द्या, पुढे तुम्ही देवळापर्यंत जरी गेली तर एवढे प्रश्न, मोठे मोठे प्रश्न आहेत पाण्याचे. आम्ही आता घाटगर मार्गे तसं दौरा करणार आहे. नाही करा, छान आहे, तुम्ही आहे, तुम्ही तुमचं काम आहेच छान. बाकी काय एवढंच बोलायचं. आपण पाहतोय जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामधील जनतेच्या समस्या आहेत, ह्या समस्या न सुटणाऱ्या आहेत. इच्छाशक्ती असली की मार्ग निघतो. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी हे प्रश्न सोडवायला हवेत. प्रामुख्याने जलजीवनचा प्रश्न
केंद्र सरकार राज्य सरकार हे दोघांचा 50-50% हिस्सा या योजनेमध्ये आहे. त्यांनी संयुक्तिक दौरा करून ही योजना नक्की रखडली कुठे, ठेकेदाराची चूक आहे, सरपंच उपसरपंचाचा काय प्रॉब्लेम आहे की गावचे नागरिक काय अडचण काढतात. आता हे जे आडसर गाव आहे अगदी धरणाच्या कडेला आहे, म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या भागामधली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य जे निवडून आलेत ते सुद्धा आपण ह्या जनतेमुळे निवडून आलो याची जाणीव ठेवून ह्या जनतेचे प्रश्न सोडवायला पुढाकार घ्यायला हवा. या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, तुमच्याबद्दल लोकांना खूप अपेक्षा आहेत. तुम्ही सुद्धा तळमळीनं लोकांचे प्रश्न मांडत असता. अधिकाधिक लोकांना प्रश्न सोडवायला तुमची कशी मदत होईल याबाबतची दखल घ्या. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, हडसर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.